सबस्क्राईब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. Hello dear students, I am Aruna. Today we are going to learn Standard 3 English Textbook Unit 2 Page number 19. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता तिसरी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 19 युनिट 2. ओके, सगळ्यांनी पुस्तक उघडलेलं आहे. व्हेरी गुड. काय आहे रे लेसन नेम? इथे पहा, युनिट 2 घटक 2 आपण सुरू केलेला आहे. कॅन यू. काय आहे? कॅन यू. ऍक्टिव्हिटी नंबर 1, लिसन, रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन. लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे माझ्या पाठोपाठ माझ्या बरोबर काय करायचं आहे, सिंग विथ ॲक्शन. ॲक्शन करून कृती करायची आहे. आणि कोण कोण आपल्याला ॲक्शन करायला सांगते ते बघूया. व्हॉट इज दिस? दिस इज रॅबिट, दिस इज फ्रॉग, दिस इज बर्ड, दिस इज डॉग. म्हणजे हे सगळेजण जी कृती करतायत ती कृती आपल्याला बहुतेक या कवितेमध्ये करायची आहे. पुढे कोण आहेत? दिस इज डक, दिस इज फिश. आणि हे तर दोघे छान गुड चाइल्ड या ठिकाणी बसलेले आहेत. चला पाहूया हे सगळेजण आपल्याला काय करायला लावतायत, त्यांच्या ॲक्शन्स करायचे आहेत आपल्या सगळ्यांना. आपण प्रथम ही राईम म्हणूया. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट? Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you run like a dog? पुन्हा एकदा रीड करते मी, त्याच्या आधी अर्थ सांगते. काय तू रॅबिट सारखी उडी मारू शकतोस? हॉप हॉप. रॅबिटच्या उडीला हॉप म्हणतात आणि फ्रॉगच्या उडीला जम्प म्हणतात. रॅबिट सगळे पाय उचलून उडी मारतोय आणि फ्रॉग मागच्या 2 पायाला प्रेस करून उंच उडी मारतो. कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड? तुम्ही पक्ष्यांसारखे उडू शकता का? कॅन यू रन लाईक अ डॉग? तुम्ही कुत्र्यासारखं पळू शकता का? वन्स अगेन ऑल ऑफ यू सॉन्ग विथ मी, सिंग विथ मी. कॅन यू हॉप लाईक अ कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट? कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग? Can you fly like a bird? Can you run like a dog? Can you walk like a duck? Can you swim like a fish? And be still like a good child, as still as this. Can you walk like a duck? Can you swim like a fish? And be still like a good child, as still as this. काय तुम्ही बदकासारखं चालू शकता का? काय तुम्ही माशासारखं पोहू शकता का? आणि त्याचबरोबर तुम्ही या गुड चाइल्ड सारखं स्तब्ध, निश्चल याप्रमाणे थांबू शकता का, बसू शकता का, असा अर्थ आहे. कवितेचं नावच मुळात दिलेलं आहे कॅन यू. कॅन यू म्हणजे काय? चला वहीमध्ये लिहून घ्या. कॅन यू म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ आहे तुम्ही करू शकता का. आता आपण कविता वाचली आहे, साधारण तुम्हाला कल्पना आलेली आहे. तुम्ही करू शकता का असा याचा अर्थ आहे. ओके, तुम्ही करू शकता का? काय? Can you hop like a rabbit? Hop. H-O-P hop. जसा रॅबिट टुनू टुनू उडी मारतो तशी टुनू टुनू उडी तुम्ही मारू शकता का? ओके, सशाच्या टुनू टुनू उडीला हॉप असं म्हणतात. कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग? जम्प म्हणजे उडी मारणे, तुम्हाला माहित आहे. आणि फ्रॉग म्हणजे बेडूक, हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड? फ्लाय. फ्लाय म्हणजे काय?
हवेत उंच उडणे. फ्लाय म्हणजे काय? हवेत उंच उडणे. ज्या पद्धतीनं पक्षी हवेमध्ये उडतो उंच, त्या पद्धतीनं काय तुम्ही करू शकता का? कॅन यू रन लाईक अ फ्रॉग? लाईक, सगळीकडे लाईक हा शब्द आलाय. लाईक 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 है ना. लाईक म्हणजे काय? लाईक म्हणजे काय? बरोबर, च्या सारखे, च्या प्रमाणे. ओके, फ्रॉग सारखे तुम्ही उडी मारू शकता का? कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग? काय तुम्ही माशासारखे, सॉरी, काय तुम्ही पक्ष्यांसारखे उडू शकता का? कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड? कॅन यू रन लाईक अ डॉग? कुत्र्यासारखे तुम्ही पळू शकता का? लाईकचा अर्थ समजला? सारखे सारखे. ओके, पुढे जायचं. व्हेरी गुड. फार सुंदर चित्र या धड्या कवितेमध्ये आहेत हा. पुढे, कॅन यू वॉक लाईक अ डक? वॉक म्हणजे WALK वॉक. वॉक म्हणजे चालणे. मी जे काही अवघड शब्दांचे अर्थ लिहून देते ते सगळ्यांनी वहीमध्ये लिहायचे आहेत. कॅन यू वॉक लाईक अ डक? डक म्हणजे काय? बरोबर, बदक. काय तुम्ही बदकासारखे चालू शकता का? कॅन यू स्विम लाईक अ फिश? स्विम म्हणजे, बरोबर, सोपं आहे, तुम्हाला सगळ्यांना येतं. स्विम म्हणजे पोहणे आणि फिश म्हणजे काय? मासा. अँड बी स्टिल लाईक अ गुड चाइल्ड, ॲज स्टिल ॲज दिस. स्टिल, STILL, स्टिल म्हणजे स्तब्ध बसणे. ही दोन मुलं बघा कशी स्तब्ध बसलीत, अजिबात हलत नाहीयेत. त्यांना म्हणायचं स्तब्ध बसणे, न हलता बसणे, निश्चल बसणे. ठीक आहे. आणि गुड म्हणजे छान, चांगले. चाइल्ड म्हणजे मुले. ॲज स्टिल ॲज धिस, ॲज धिस, ॲज धिस म्हणजे याप्रमाणे, यासारखे, या मुलांप्रमाणे, या मुलांसारखे तुम्ही स्टिल राहू शकता का? असा प्रश्न या कवितेमध्ये विचारलेला आहे. एक प्रकारचे सगळ्या ॲक्शन्स, वर्ड्स यामध्ये भरपूर आलेले आहेत, हो की नाही? ॲक्शन्स आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या, प्राण्या पक्ष्यांच्या. चला, कविता समजली आहे? एकदा म्हणूया. आता मात्र एक ओळ मी एकदाच म्हणणार आहे. सगळ्यांनी बोट ठेवायचंय. रेडी? व्हेरी गुड. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट? Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you run like a dog? Can you walk like a duck? Can you swim like a fish? And be still like a good child, as still as this, as still as this. व्हेरी गुड. सगळ्यांना म्हणता आलीये. ही कविता सगळ्यांनी पाठ करायची आणि ऍक्शन्स करायच्या आहेत. व्हेरी गुड. पुढे जाऊया. फॉर्म पेअर्स. इनॅक्ट द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन्स. फॉर्म तयार करायचं. काय करायचंय? पेअर, जोड्या तयार करायच्या आहेत. आणि काय करायचंय? इनॅक्ट द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशनचा अर्थ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे. कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे संवाद. इनॅक्ट म्हणजे ऍक्शन करायची, कृती करायची. जोड्या जुळवा. तुम्ही दोन दोन मित्र मैत्रिणाशी जोडी करा आणि खालचे दिलेले हे संवाद आहेत, हे तुम्हाला हावभावासह सादर करायचे आहेत. मग एक ए नावाचा मुलगा काय म्हणतो? कॅन यू स्विम? तू पोहू शकतोस का? बी नंबरचा दुसरा स्टुडंट काय म्हणतो? येस आय कॅन. होय, मी पोहू शकतो. येस आय कॅन ही वृत्ती आपल्या सगळ्यांच्या मध्ये असली पाहिजे की होय मी करू शकतो. तू अभ्यास करू शकतोस? येस आय कॅन. तू परीक्षेत पहिला नंबर काढू शकतो? येस आय कॅन. तू पोहू शकतोस? येस आय कॅन. तू सायकल चालवू शकतोस? येस आय कॅन. तू न घाबरता भाषण करू शकतोस? येस आय कॅन. येस आय कॅन. प्रत्येक गोष्टीला आपलं उत्तर काय पाहिजे? येस आय कॅन. ही वृत्ती जेव्हा आपल्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये भिनते तेव्हा निश्चितच आपण यशस्वी होतो. म्हणून आजपासून सगळ्यांनी काय म्हणायचं? कोणी विचारलं की
येस आय कॅन. एवढं म्हणून थांबायचं नाही, तर ती गोष्ट येण्यासाठी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कॅन यू स्विम? येस आय कॅन. कॅन यू स्पीक इंग्लिश? अ लिटल. तू इंग्रजी बोलू शकतेस काय? थोडेसे, थोड्या प्रमाणात. हो, आपण बोलू शकतो. अनेक इंग्रजी शब्द तुम्हाला माहित आहेत, कसं बोलायचे ते आम्ही तुम्हाला शिकवतोय. तर तुम्ही सुद्धा इंग्लिश स्पीक करू शकता. कॅन यू रीड मराठी? तू मराठी वाचू शकतेस का? येस इझिली. इझिली म्हणजे सहजपणे. इझिली म्हणजे सहजपणे. सगळ्यांनी अर्थ लिहून घ्यायचा आहे. कॅन यू स्पीक, कॅन यू रीड मराठी? येस इझिली. अगदी सोप्या पद्धतीने मी मराठी वाचू शकते. ऐक नाही, सुंदर असा लेसन होता. आवडला सगळ्यांना? आवडला, व्हेरी गुड. चला तर मग मी स्क्रीनवर दाखवते ती कृती. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. Can you hop like a rabbit? Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you run like a dog? Can you walk like a duck? Can you swim like a fish? And be still like a good child, as still as this, as still as this. I hope you enjoy this action rhyme. Can you? Okay. Bye bye. See you. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. बाय.